अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। महाराज शुभम भवतु. महाराज तुमचं दर्शन झालं बरं वाटलं बघा. आम्हासनी अजून बी तुमचं वस्तीवरचं आख्यान आठवतंय बघा. आणि आज बी आख्यान ऐकताना मोप नव्या गोष्टी कळतायत आम्हासनी. नारायण नारायण. या आख्यानातूनही अशा अनेक गोष्टी अजून कळणार आहेत. बानू, मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. बोला महाराज. ते मी तुझ्याशी एकांतात बोलेन. सांगा महाराज. बानू, आज आख्यानात अत्यंत महत्वाची घटना घडली. आज आख्यानात सर्वांना हे कळलं की तुला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचं दर्शन घडलं आहे. वय महाराज, पर त्यांनी मला तसं सांगितलं नसतं तर मी कधीच कुणास सांगितलं नसतं बघा. होय बानू, त्यांनी तुझी वचनातून मुक्तता केली. पण याचा अर्थ असा होत नाही की माझे आराध्य प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी यांच्या रूपात या गडावर आहेत. हे तू कुणालाही सांगू नकोस. नाही महाराज, मी हे कधीच कुणास सांगणार नाही. मला ठाव आहे का ते कुणास सांगणं चांगलं बी नाही. हो बान, कारण त्यामुळे ते विनाकारण यात गुंतले जातील आणि भविष्यात तुलाच नको त्या घटनांना सामोरं जावं लागेल. म्या नाही समजले महाराज. ते सांगण्याची ही वेळ नाही. परंतु मी तुला जे काही सांगितलं आहे ते नीट ध्यानात ठेव. शुभम भवतु. मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचं दर्शन घडलं आहे. तर जसं आज पतूर तुम्हासनी काहीतरी कळलं तसंच आज काय बाय माझ्या हाती बी लागलं याचं समाधान आहे मला. म्हाळसा, पाणी. मला शांत व्हायला सांगू नकोस लतिका. हा राग आता शांत होणार नाही. ही अपमानाची आग आहे. ही अशीच धगधगत राहणार. म्हाळसा, प्रयत्नही करू नकोस मला शांत करण्याचा. माझ्या रागात मी काय करेन हे माझं मलाही ठाऊक नाही. तुझा सगळा राग तू माझ्यावर काढ म्हाळसा, पण तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. अशा वेळी माझ्या समोर कोणीही आलं
तरी त्याला माझ्या रागाला सामोरं जावं लागेल. तुला हे ठाऊक असूनही तू मला शांत करायला आलीस. माझी जीवाभावाची सखी आहेस तू, म्हणूनच आलीस. पण लतिका, ही आग आता अशीच धगधगत राहणार. हेच सत्य आहे. माझ्या अपमानाचा हा घाव कधीही भरून निघणार नाही. किती सहन करायचं मी, आणि मीच का? त्या मानूसाठी यांनी माझा अव्हेर केला. तिच्याशी विवाह करायचा म्हणून हे मला या जेजुरीला सोडून गेले. माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्यांना जाणवत नाही. यांना केवळ बानूची काळजी आहे, पण मला काय यातना होतायत हे त्यांना नाही जाणवत. नाही म्हाळसा, तसं नाहीये. तसं असतं तर पार्वती देवींची तुझी भेट होण्यासाठी त्यांनी तुला सहाय्य केलं नसतं. देवांना देखील तुला सत्य कळावं असंच वाटत आहे. पण आता मला सत्य काय आहे हे कळालं नाही तरीही चालेल. हे सत्य कळावं म्हणून आख्यानाला अनुमती दिली मी. त्या बानूला या गडाची पायरी चढू दिली मी. जिला मी माझ्या डोळ्यासमोर बघू शकत नाही तिच्या सोबत बसून आख्यान ऐकलं मी. पण आता नाही. म्हाळसा, काहीतरी मार्ग निघेल. तू डोक्यात केवळ राग घालून घेतलास तर मात्र सगळं. नाही लतिका, जोवर ती बानू या जेजुरीत आहे तोवर हे असंच होत राहणार. आणि मला ते नको आहे. या गडावरच काय तर या जेजुरीतच मला तिला स्थान मिळू द्यायचे नाही. आता हा केवळ एकच मार्ग आहे लतिका. अहो, का थांबवलं? मला बोला ना. कारण तुम्ही काय बोलायला जाणार होता ते चांगलंच ठाऊक आहे मला. हे बघा, उगाच नको त्या गोष्टी म्हाळसाच्या डोक्यात भरवू नका. मी उगीच काही करत नाहीये, तिच्या भल्यासाठीच सारं काही करते. तेच नकोय मला. आपण आपल्या लेकीच्या सासरी आलोत याचं तरी भान ठेवा. आणि तिचं भलं कशात आहे हे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये. मग काय करायचं? हातावर हात ठेवून नुसतं बघत बसायचं जे काही घडतंय ते? अहो, पण त्यामागे श्री खंडेरायांचं काय प्रयोजन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मागे श्री खंडेरायांचं काय प्रयोजन असणार आहे? ज्या गोष्टी तुम्हाला आता दिसतायत त्या त्याहूनही निराळ्या आहेत. त्या तुम्हाला आता नाही कळणार. जे काही घडतंय ते दिसतच आहे, आणि मला त्या गोष्टी नाही कळायला तरी चालतील. पण माझ्या माणसाला होणारा त्रास मात्र मला सहन होत नाही. अहो, पण यातूनही काहीतरी चांगलं घडेल यावर विश्वास ठेवा. मला समजावू नका. हे असंच सारं सुरू राहिलं तर सारं काही कठीणच आहे. आता मलाच माझ्या माणसासाठी काहीतरी करणं भागच आहे. त्या बानूला या जेजुरीतून बाहेरच काढावं लागेल. श्री खंडेराय असताना ते शक्य नाही. मग माणसाला अशक्य ते शक्य करावं लागेल. म्हणजे श्री खंडेरायांच्या विरोधात जाऊन तिने हे पाऊल उचलायचं? जर श्री खंडेरायांना हे मान्य नसेल तर माणसाला हे करावंच लागेल. जेजुरीची साम्राज्ञी म्हणून ती हे नक्कीच करू शकेल. माळसा जेजुरी गडाच्या सिंहासनावर बसते याचा अर्थ तिच्याकडे सम्राज्ञीपणाचा अधिकार आहेच ना. आता तिला तो सत्तेचा अधिकार मी वापरायला सांगणार आहे. मायानंदा, असं करू नका. तुम्ही मला थांबवू नका. आता मला माळसाला भेटावंच लागेल. देवी, काय झालं? तुम्ही काळजीत दिसता आहात. आज आख्यानात जे घडलं ते मी इतकं सहज कसं विसरू शकेन? हो, परंतु त्याचा इतका विचार? हो, कारण ते तितकं महत्वाचं आहे. आज आख्यानात आपण बानूला तिच्या वचनातून मुक्त केलं. आपण तिला दर्शन दिलं होतं हे सांगण्याची तिला अनुमती दिली. हो, त्या क्षणी तसं करणं आवश्यकच होतं. हो, परंतु त्यामुळे म्हाळसा देवींचा राग आणखी वाढणार हे आपल्याला त्या क्षणी लक्षात आलं नाही. ह्या आख्यानातून बानूच्या हाती देखील काहीतरी लागलं आहे हे आता म्हाळसा देवींना कळलं आहे.
आणि आधीपासूनच बानूला ह्या जेजुरीत स्थान मिळू नये ह्या विचारात त्या आहेत हे आपण जाणतो. देवी, आता पुढे जे काही होईल त्याला सामोरं जायला हवं. मला असं वाटतं आहे की भविष्यात जे घडणार आहे त्यापासून आपण बानूला सावध करायला हवं. म्हाळसा देवी तिला जेजुरीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आपण तिला सांगायला हवं. काय झालं? देवी, हे सगळं तुम्ही बोलता आहात? ह्या आधी तर तुम्ही क्षीरसागरात जाण्यासाठी आतुर होता, परंतु आता तुम्हीच इथे थांबण्याचा आग्रह धरता आहात. हो, आपल्यावरील दायित्व काय आहे हे मला कळतं आहे. तुम्ही तर म्हणत होतात की मी या सगळ्यात पडूच नाही. हो, परंतु ह्या साऱ्यामुळे बानूला नको त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल हे देखील मला कळतं आहे. आणि म्हणूनच मी बानूला हे सांगावं असं मला वाटतं. आणि मी तिला हे लवकरच सांगेन. बानूला जेजुरीत स्थान मिळू नये हा कोणता मार्ग म्हणायचा म्हाळसा? माझा संसार टिकवून ठेवण्याचा मार्ग लतिका. याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण हे कसं शक्य होणार म्हाळसा? का का अशक्य आहे हे होणं? हो, का अशक्य आहे? म्हाळसाने जर ठरवलं तर काहीही अशक्य नाही हे ध्यानात ठेव. जा तू, मला म्हाळसाशी जरा बोलायचंय. हो, माझ्या आईवडिलांसमोर काही घडू नये यासाठी मी सदैव प्रार्थना करत होते, पण जे घडायला नको होतं तेच घडलं. आई आहे मी तुझी. तू जरी मला काही सांगितलं नाहीस तरी तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळतं. क्षण आणि क्षण तुला काय त्रास होतोय हे दिसतंय मला. तुला आणि त्या बानूला सत्य कळावं म्हणून हा आख्यानाचा घाट घातलाय. पण हे सत्य कळेपर्यंत त्या बानूचा स्वीकार करायचा? जिच्यामुळे तुला सोडून श्री खंडेराय निघून गेले त्या बानूला या गडाचेच नाहीत तर जेजुरीचे दरवाजे कायमस्वरूपी तू बंद करायला हवे होतेस. वेळोवेळी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांनी मलाच दोष दिला. प्रसंगी तू पड, पण तुझ्या प्रेमापोटी मला राहावे ना म्हणून सांगते. आजवर हे सारं सहन कसं केलंस तू याचंच आश्चर्य वाटतंय मला. आई, मी प्रयत्न केले नाही असं नाही. हे सारं आता मला देखील असह्य होत चाललं आहे. जिचं मला क्षणभरही तोंड बघायचं नाही तिला मला रोज सतत बघावं लागतं. हे माझं दुर्दैवच म्हणावं लागेल, किंवा हे होणं नियतीच्या मनात असेल. हे एकांतात असताना देखील यांच्या मनात तिचीच काळजी असते हे जाणवतं मला. नियतीच्या मनात काय आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा तू श्री खंडेरायांना सरळ सांगून टाक की त्या बानूला दुसरीकडे कुठेही स्थान द्या, पण ह्या जेजुरीत ती मला नको म्हणून. नाही तर तिचं इथलं अस्तित्व तुला सदैव त्रास देत राहील हे स्वीकार. मी काय हे त्यांना सांगितलं नाहीये का? पण नाही ऐकणार ते. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी मी हे सत्य कधीही विसरू शकत नाही की बानू देखील यांची पत्नी आहे. म्हणून तू काहीच करणार नाहीयेस का? म्हाळसा, तूच हे करू शकतेस. कसं आई? आणि कोणत्या अधिकाराने मी हे करू? ह्या जेजुरीच्या सिंहासनाप्रती असलेल्या अधिकाराने. हो म्हाळसा, तू श्री खंडेरायांची पत्नी आहेस. बानू जरी त्यांची पत्नी असली तरी तिला या सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही. तो केवळ तुझा आणि तुझाच अधिकार आहे. ह्या जेजुरीची साम्राज्ञी आहेस तू. श्री खंडेराय तुला सोडून त्या बानूकडे गेले तेव्हा इथल्या प्रजेला तू अगदी पोटच्या पोरासारखं जपलेस.
त्यांना कधीही काहीही कमी पडू दिलं नाहीस. त्या साम्राज्ञीच्या अधिकाराने तू हे नक्कीच करू शकतेस. असं मी तुला आश्वासन देतो की आज मी तुला जे हे स्थान दिले आहे ते तुझ्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही. हे स्थान कायम स्वरूपी तुझेच असेल. या सिंहासनाचे दायित्व जेव्हा तुम्ही माझ्यावर सोपवलं तेव्हा या जेजुरीतील सर्व प्रजेचे दायित्व मी माझ्यावर घेतले आहे. लोकांना असंच वाटेल मी आगीत तेल ओतते म्हणून, पण इथे तुला होणारा त्रास पाहून माझं मन किती जळते हे कोणालाच समजत नाही. अगदी तुझ्या वडिलांनाही समजत नाही. त्यांनाही असंच वाटतं की मीच चुकीचं वागते म्हणून. पण माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा या पलीकडे माझी काहीही इच्छा नाही. आई, मला देखील तुम्हाला याचा त्रास व्हावा असं वाटत नव्हतं. मला शक्य तेवढे मी तुमच्यापासून हे लपवण्याचा प्रयत्न करत होते, पण हे तुम्हाला शेवटी कळलंच. आता मला देखील हे असह्य झालं आहे. केवळ या आख्यानासाठी मी तिला गडावर येऊ दिलं, नाहीतर. पण इतकं महत्वाचं आहे हे सत्य कळणं, इतकं महत्वाचं की भविष्यात घडणाऱ्या कळणाऱ्या गोष्टींसाठी आत्ता हा त्रास सहन करायचा नाही. प्रसंगी मला सत्य कळालं नाही तरीही चालेल, पण त्या बानूला मी या जेजुरीत राहू देणार नाही. देवा, प्रधानजी, अगदी योग्य वेळी आलात. तुम्ही याल असं मला वाटलंच होतं. देवा, आज आख्यानात जे काही घडलं त्यानंतर आपली भेट घेणं आवश्यकच होतं. आता पुढे काय? प्रधानजी, पुढे काय होणार हे तुम्ही जाणताच. बानूला श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांचे दर्शन घडले हे म्हाळसेला कळल्यामुळे तिच्या मनात बानूबद्दल असलेला राग वाढणार. ह्या आधीच बानूला ह्या गडावरच काय तर जेजुरीतही स्थान मिळू नये असे म्हाळसेने मला सांगितले आहे. आणि ह्या गोष्टींपासून बाणाईला सावध करावं असं लक्ष्मी देवींना वाटलं. ते मला देखील पटलं. त्या स्वतः बाणाईला भेटायला जाणार आहेत. पण प्रधानजी, बानूला हे असं सरळ सांगणं उचित नाही. परंतु देवा, लक्ष्मी देवी बाणाईला केवळ त्याचे संकेत मिळतील अशाच पद्धतीने सांगतील. प्रधानजी, पार्वतीला दिलेल्या वचनाची पूर्तता करताना हे असं काही घडेल ह्याची मला कल्पना होती, पण म्हाळसेचा क्रोध एवढा अनावर होईल हे मला ठाऊक नव्हतं. देवा, आता श्री म्हाळसा देवी काही केल्या बाणाईला ह्या जेजुरीच्या बाहेर दुसरीकडे स्थान मिळावं ह्यासाठी प्रयत्न करणार. आणि हे मला स्पष्ट दिसतंय. परंतु हे सगळं कसं टाळता येईल ह्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. प्रधानजी, हे खरंच टाळता येईल असं तुम्हाला वाटतं का? देवा, आपण त्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार तरी करूया. प्रधानजी, तुमच्या मनात काही असेल तर सांगा. देवा, आपण नारद मुनींवर एक दायित्व सोपवणार होतात.
त्याबद्दल आपण पुढे काहीच बोलला नाही. त्या संदर्भात बोलायला योग्य वेळ मिळालीच नाही. मला एक मार्ग सुचतो आहे. कदाचित त्यानं आपल्याला हवं ते साध्य करता येईल. कोणता? सारीपाटाचा डाव. सारीपाटाचा डाव. सारीपाटाचा डाव. प्रधानजी, मागे सारीपाटाचा डाव खेळला गेला, त्यामुळे काय घडले हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यानंतर आजवर ह्या गडावर हा सारीपाटाचा डाव खेळला गेला नाही. आणि जर पुन्हा ह्या गडावर हा सारीपाटाचा डाव खेळला गेला तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला सांगायला नको. उचित आहे देवा, परंतु मी केवळ एक शक्यता बोलून दाखवली. जर ह्यातून कोणता मार्ग निघू शकत असेल तर तो सारीपाट आहे असं मला वाटलं. प्रधानजी, मला मात्र ते शक्य नाही असं वाटतं. आपण दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाचा विचार करूया. ठीक आहे देवा, परंतु मला असं वाटतं की तुम्ही एकदा तरी ह्याचा विचार करून पाहावा. येतो मी.